नमस्कार. हनुमान चालीसा म्हणत असताना आपण पहिल्यांदा एक दोहा घेतो. तो दोहा असा: श्री गुरु चरण सरोज रज, निज म्हणू मुकुरु सुधारी, बनरवु रघुबर बिमल जसु, जो दायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरु पवन कुमार, बलबुद्धी विद्या देहु मोहे, हरवु कलेस विकार. तर ह्या दोह्यामध्ये शेवटची जी पंक्ती आहे ती अत्यंत महत्वाची आहे. बलबुद्धी विद्या देहू मोहे, हरवू कलेस विकार. म्हणजे आपण हनुमान चालीसा म्हणत असताना हनुमंताकडे अशी याचना करतो की मला बल दे, बुद्धी दे, हे विद्या दे, आणि माझे जे क्लेश आहेत ते क्लेश सगळे संपव, अशा प्रकारची आपण याचना करतो. परंतु हे सगळं करण्यासाठी, अर्थात बळ मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं याच्या बाबतीत आपण फारसं अगर नसतो. बळ मिळवण्यासाठी आपल्याला व्यायाम करावा लागेल, चांगला आहार घ्यावा लागेल, सात्विक विचार ठेवावे लागतील आणि तो नियमितपणे करावा लागेल. तेव्हाच जाऊन कुठेतरी आपल्याला बळ प्राप्त होऊ शकतं. त्यानंतर आपण मागतो बुद्धी. म्हणजे आता ही बुद्धी काय आहे, तर प्रकृतीपासून निर्माण झालेलं एक तत्व आहे. मग या बुद्धीचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारची याचना सुद्धा आपण करतो. परंतु बुद्धीला विकसित करण्याकरिता आपण नेमका कशाचा अभ्यास करतो हाही फार महत्वाचा विषय आहे. ज्या गोष्टींचा अभ्यास करतो त्यातूनच खऱ्या अर्थानं काय होतं, विद्या प्राप्त होत असते. अर्थात बुद्धीला व्यवस्थित चालना दिली तर विद्या प्राप्त होतं. मग विद्याचे विषय काय असले पाहिजे याचाही आपण कधीतरी विचार केला पाहिजे. आणि याच पंक्तीमध्ये आपण असं म्हणतो की माझे जे क्लेश आहेत ते क्लेश सगळे संपव. आता हे क्लेश म्हणजे काय आहेत याच्या बाबतीत मात्र आपण फार म्हणावं तसं सजग नसतो. तर महर्षी पतंजली यांनी या 5 प्रकारच्या क्लेशांचं वर्णन केलेलं आहे त्यांच्या योगसूत्र नावाच्या ग्रंथामध्ये. तिथलच्या 2ऱ्या अध्यायामध्ये हे क्लेश काय आहे ते सांगितलेलं आहे त्यांनी. तर त्यातला पहिला जो क्लेश आहे तो अविद्या आहे. आता हे अविद्या म्हणजे काय, तर जे सत्य आहे त्याला असत्य मानणे, जे सुखात्मक आहे त्याला दुःखात्मक मानणे, जे योग्य आहे त्याला अयोग्य मानणे, जो आपला आहे त्याला परक मानणे, जो परका आहे त्याला आपलं मानणं. हे सगळ्या ज्या गोष्टी घडतात त्या अविद्येमुळे घडतात. तर हे अविद्या सुद्धा एक प्रकारचा क्लेश आहे. असं हे अविद्या माझ्यापासून संपव अशी आपण हनुमंताकडे याचना करत असतो. दुसरं एक क्लेश आहे ते म्हणजे अस्मिता. तर हे अस्मिता काय आहे, तर जो पुरुष आहे आणि त्या पुरुषाच्या ठिकाणी जी बुद्धी आहे त्या दोन्हीला आपण एकच मानतो. वास्तविक पाहता पुरुष तत्व हे चेतन स्वरूपी आहे आणि बुद्धी तत्व हे जड स्वरूपी आहे. तर जड आणि चेतन या दोन्हीला आपण एक मानण्याचा प्रकार तिथे घडवून आणतो आणि त्याच्यातून मग काय होतं की नाही नाही त्या गोष्टी घडतात आणि कदाचित त्याच्यातून दुःखालाही आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणून हे क्लेश आहे असं सांगून पतंजलींनी ते संपवलं पाहिजे. अर्थात आपण ते हनुमंताकडे याचना करतो की माझ्यातला हा जो अस्मिता नावाचा क्लेश आहे तोही संपवतो. तिसरा एक क्लेश आहे तो राग. आता राग म्हणलं की लोकांना असं वाटतं की क्रोध, परंतु क्रोध वेगळा असतो, राग वेगळा आहे. राग म्हणजे काय आहे, तर सुख भोगण्याची तीव्र इच्छा. आपण जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींपासून सुख मिळतं त्या गोष्टी आपल्यापासून दूर जाऊ नयेत आपली अशी इच्छा असते. तर आपण ती इच्छा नाही का तीव्र स्वरूपामध्ये जेव्हा धरून ठेवतो तेव्हा त्याच गोष्टीला राग म्हटलं जातं. तर अशा प्रकारच्या ह्या तीव्र इच्छांचा सुद्धा आपण त्याग केला पाहिजे. अशा प्रकारची याचना आपण हनुमंताकडे करत असतो. एक चौथा क्लेश सांगितलेला आहे तो म्हणजे द्वेष. आता द्वेष हा खूप महत्वाचा एक क्लेश आहे. काय होतं की या द्वेषामध्ये प्रामुख्याने आपल्याला ज्या गोष्टीपासून दुःख मिळतं त्या गोष्टी आपण टाळण्याचा प्रयत्न करत असतो. द्वेष म्हणजे एखाद्या माणसाचा आपण द्वेष करतो असं जेव्हा म्हणतो ना, तेव्हा जाणीवपूर्वक ते होत नसतं. तर एखाद्या त्या माणसाविषयी आपल्या मनामध्ये एक धारणा झालेली आहे की हा माणूस चुकीचा आहे. मग ह्या चुकीच्या माणसापासून आपल्याला काय होतो, त्रास होतो. या चुकीच्या माणसापासून आपल्याला काय होतं, दुःख होतं. मग अशा ह्या चुकीच्या माणसापासून आपण लांब राहिलं पाहिजे, ही आपली धारणा होऊन जाते आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे, की द्वेष म्हटलेलं आहे. आणि एक 5वा क्लेश असा आहे, तो म्हणजे अभिनिवेश. तर हे जे आता वर सांगितलेले जे 4ही क्लेश आहेत, विद्या आहे, अस्मिता आहे, राग आहे, त्याच्यानंतर द्वेष आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे व्यक्तीचा एक स्वभाव बनतो
आणि त्या स्वभावामध्येच मग त्या व्यक्तीची एक आसक्ती तयार होऊन जाते. मी असाच आहे, मी असाच वागणार आहे. आणि हा आसक्ती स्वभावाच्या संदर्भात होणं, हे म्हणजे सामान्य माणूस असू देत किंवा विद्वान पुरुष असू देत, ज्ञाता असू देत, तर या सगळ्यांच्या ठिकाणी अशा प्रकारचा एक अभिनिवेश आपल्याला पाहावयास मिळतो. हा अभिनिवेश सुद्धा एक क्लेश आहे आणि तो क्लेश माझ्यापासून तू हरव, त्या क्लेशापासून मला तू लांब ठेव, अशा प्रकारची आपण याचना हनुमंताला करीत असतो आणि त्याच्यानंतर मग आपण हनुमान चालीसा सुरुवात करीत असतो. धन्यवाद.